तर मुंबईमध्ये सगळीकडेच गणपतीची धूम आहे। त्यातच कांदिवली पूर्व येथे सुप्रसिद्ध हातवे साई स्टार केबल आणि डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे मागील 24 वर्षांपासून गणपती उत्सव जोमाने साजरा केला जातोय। दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी भव्य दिव्य असा श्री गणपतीपुळे संस्थानचा देखावा साकारण्यात आलाय। जे लोकांना गणपतीपुळ्याला दर्शनासाठी जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी हा देखावा साकारण्यात आलाय आणि गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि देखावा पाहण्यासाठी मुंबईतील नागरिकही प्रचंड गर्दी करत आहेत। या वर्षी आपल्या गणपतीचा 24वा वर्ष आहे। 24 वर्षापासून आपण नवीन काय ना काय देखावा दाखवत असतो। या वर्षी आपण गणपतीपुळेचं मंदिर बनवलं आहे, गाभाराही बनवला आहे त्याच्यामध्ये। आणि लोकांना जे लोक लांब जाऊ नाही शकत किंवा रत्नागिरीला पोहोचू नाही शकत इतर लोक, त्यांच्यासाठी आपण इथे दर्शन पण देतो मंदिराचं। एक सामाजिक संदेश देणाराही एक देखावा साकारला आहे। काय काय त्याच्यामध्ये आणि काय सांगायचं आहे? आता सामाजिकमध्ये आपण एक 7 मिनिटाचा चलचित्र शो करतो आतमध्ये। त्या 7 मिनिटामध्ये आपण 2 ते 3 विषय मांडतो। असा पहिला विषय यावर्षी आपण घेतला आहे नीटचा विषय, नंतर कोकणाचा पर्यटन, कोकणाचे रस्ते आणि आपल्या देशाच्या सीमेवरती काय काय दुर्घटना घडतात या विषयांचा आपण एक क्लब करून एक 4 विषय असे बनवून आपण 7 मिनिटाचा एक विषय बनवतो आणि लोकांना एक चांगला मेसेज देतो त्याच्यात। मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय, धूमधडाक्यात साजरा केला जातोय आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडे मोठी गर्दी होताना पाहायला मिळते। आता मी कांदिवली या ठिकाणी आहे आणि कांदिवलीत आल्यानंतर आपल्याला गणपतीपुळ्याला आल्याचा भास होतो, कारण का तशाच पद्धतीचा देखावा हा हॅथवे साई स्टार केबल आणि डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं तयार करण्यात आलेलं आहे। गेली 24 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे या मंडळाकडनं केले जातात। त्याचसोबत या संपूर्ण विभागातील जी विद्युत रोषणाई आहे ही सुद्धा लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कांदिवलीत आल्यानंतर आपण गणपतीपुळ्याला आल्याचा एक भास जो आहे हा होताना आपल्याला पाहायला मिळतो। हॅथवे साई स्टार केबल आणि डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेडकडनं ज्या लोकांना गणपतीपुळेमध्ये जाता येत नाही अशा लोकांना गणपतीपुळे नेमकं आहे कसं, गणपतीपुळेचं मंदिर आहे कसं हे पाहण्यासाठी म्हणून या ठिकाणी देखावा जो आहे हा तयार करण्यात आलेला आहे। मोठी गर्दीसुद्धा हा देखावा बघण्यासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण सुद्धा नेमका हा देखावा कशा पद्धतीनं केलेला आहे हे पाहायला जाणार आहोत। ज्या पद्धतीनं गणपतीपुळ्याचं जे मंदिर आहे अशाच पद्धतीचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। याआधीसुद्धा या मंडळाकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे जे आहेत हे साजरे करण्यात आले होते आणि यावर्षी एक वेगळ्या पद्धतीचा देखावा आणि ज्या मुंबईकरांना गणपतीपुळेला जाता येत नाही त्यांना थेट या ठिकाणी आल्यानंतर गणपतीपुळेसारखेच मंदिर जे आहे हे साकारलेलं आहे आणि हे मंदिर लक्षसुद्धा वेधून घेते, आकर्षणाचा केंद्रबिंदू या ठिकाणी बनलेला पाहायला मिळते आणि मोठी गर्दी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। बाप्पाचं विराजमान जे आहे त्यावर्षी गणपतीपुळेच्या मंदिरात झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणचा जर आपण देखावा आपण पाहायला गेलं तर अष्टविनायक सुद्धा जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 4ही भिंतींवरती अष्टविनायकाचं सुद्धा मला दर्शन जे आहे हे करता येणार आहे। आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं ज्या पद्धतीनं गणपतीपुळे मंदिरात गेल्यानंतर गणरायाचं दर्शन होतं अशाच पद्धतीचा देखावा जो आहे हा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचा देखावा दरवर्षी हॅथवे साई स्टार केबल प्रायव्हेट लिमिटेडकडनं जे आहे ते सातत्याने केले जात आहेत। त्याचसोबत एक चित्रफीतसुद्धा जी आहे ही तयार करण्यात आलेली आहे। जवळपास 7 मिनिटाची ही क्लिप जी आहे ही करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा आल्यानंतर एक वेगळा देखावा जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे सुरुवातीला गणपतीपुळे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं भारतीय जवान देशाची सुरक्षा करतात त्यांचं योगदान कशा पद्धतीनं देशासाठी आहे याचासुद्धा एक देखावा जो आहे हा या ठिकाणी केला जातोय आणि 7 मिनिटाची एक चित्रफीत ही दाखवली जाते आणि कशा पद्धतीनं देशाचं संरक्षण आपले जवान करतात हे या देखाव्यातनं केलं जातं आहे। त्यामुळे कांदिवलीमध्ये हा देखावा 2 पद्धतीचा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी गणेश भक्तांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।